आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 9 प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग 5. स्वामींचे आणखी एक सुपुत्र बाळासाहेब वाकडे. सन 1968 कार्तिक शुद्ध नवमी ह्या दिवशी बाळासाहेब प्रथमच स्वामींकडे आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ सरलाताई आणि भगिनी सौ सुशीलाताई या होत्या. या सर्वांना स्वामींनी खोलीत बोलावून घेतलं. स्वामींची आणि बाळासाहेब यांची दृष्टादृष्ट होताच मनात आकारलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती समोर साकारली आहे असं बाळासाहेबांना वाटू लागलं. त्यांना खरं साहेबजी भेटले. स्वामींच्या स्वरूपात घडलेल्या ज्ञानेश्वर दर्शनानं त्यांच्या मुखातून आपोआप उद्गार बाहेर पडले, माझे सद्गुरू मला आज मिळाले. मला सद्गुरूंची गरज नाही असं म्हणणारे बाळासाहेब, पण आता हेच माझे सद्गुरू, माझे गुरुदेव मला भेटले असं म्हणत ते स्वामींकडे पाहत राहिले. बाळासाहेब हे फक्त आडनावानंच वाकडे होते. आत्मस्वरूपानं पाहता वाकडे आणि सरळ असं काय आहे? तरी पण जीवाची वक्रता स्वरूपानंदा वाचून पूर्णपणे जात नाही आणि हे कार्य सद्गुरू कृपेतूनच होतं. वाकडे यांचं अंतरंग पाहिलं तर ते थोडंच वाकडं होतं. ते उजू आणि रुजूच होते. अमृताची धार तैसे उजू अंतर अशी स्थिती होती. परंतु ह्या अंतःपटावर सद्गुरू कृपेची मुद्रा उमटणं जरूरच असतं. स्वामींनी सरलाताईंना विनोदानं म्हटलं, तुम्ही सरलाताई, पण वाकड्यांशी संबंध आल्यानं वाकडे झालात. हा विनोद झाला. पण वाकड्याला सरळ करण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये होतं. नावारूपाचा संबंध तुटला की राहील ते सरळ. ही सरळ दृष्टी म्हणजे पारमार्थिक दृष्टी. त्याच दिवशी बाळासाहेब यांचं प्रवचन महात्मानस्तु मां पार्थ ह्या 9व्या अध्यायावरील ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवर झालं. सर्वांना ते फार आवडलं. स्वामींनीही प्रवचन उत्तम झाल्याचा अभिप्राय व्यक्त केला. दुसरे दिवशीच बाळासाहेबांना स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. स्वामींच्या भेटीचं, त्यांच्या कृपेचं सविस्तर वर्णन करण्यानं ग्रंथविस्तार फार होईल म्हणून थोडक्यात वर्णन घेतलंय. स्वामींनी नंतरच्या एका भेटीत बाळासाहेब यांना संप्रदाय चालवण्याची लेखी अनुज्ञा दिली. त्याबाबत वाकडे यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात प्रसिद्धीकरण होऊ लागलं. म्हणून स्वामींनी पत्राद्वारे हितोपदेशही केला. त्यानंतर आपली चूक वाकडे यांच्या ध्यानी आली. त्यांनी स्वामींच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा संकल्प केला आणि त्यांच्याकडून तसं सविस्तर पत्रही आलं. श्रीयुत वाकडे यांना स्वामींकडून जी पत्र गेली त्यातील महत्त्वाचा भाग कुणाही संप्रदाय चालवणाऱ्या अधिकारी व्यक्तीला मार्गदर्शक होण्यासारखा असल्यानं इथं देणं आवश्यक वाटतं. स्वामींनी वाकडे यांचं सांप्रदायिक नाव माधवनाथ असं ठेवलं. अस्तु. श्रावण शुद्ध प्रतिपदा शके 1897 मध्ये स्वामींनी माधवनाथ यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचा उतारा असा, आता यापुढे 2 वर्षे अंतर्मुख वृत्तीने सोहम साधन केल्यानंतर सुमन आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्यगती असा कोणी स्त्री पुरुष तुमचेकडे मंत्रोपदेशासाठी आल्यास तुम्ही स्वतःच्या अंतःप्रेरणेला अनुसरून त्याला गुरुपरंपरा सांगावी आणि मंत्रोपदेश द्यावा. आस्थेचीच संज्ञा एवढीही कसोटी पुरे. ब्रह्मानंदम आणि प्रल्हाद नारद हे 2 श्लोक झाल्यावर श्री आदिनाथांपासून गुंडाख्य, रामचंद्र, महादेव, रामचंद्र, विश्वनाथ, गणेश, स्वामी स्वरूपानंद,
श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू माधवनाथाय नमहा अशी परंपरा सांगावी. या पत्रानंतर दिनांक 12 सप्टेंबर 1973 रोजी गेलेल्या पत्रातील महत्त्वाचा मजकूर असा: 1. आता अंतर्मुख होऊन साधनाभ्यासाला उत्साहाने आणि द्रुतगतीने प्रारंभ करावा. संप्रदाय परंपरेच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू कृपेने आवश्यक तेवढा भाग दिलेल्या कालावधीत पुरा होईलच. 2. तुमच्या हाती दिलेल्या कागदाचे प्रयोजन वस्तुतः त्यातील शब्द मी मुखाने सांगावे आणि तुम्ही ते ऐकावेत एवढेच होते. असो. 3. त्याने आता पुरेशी प्रसिद्धी मिळवली आहे. यापुढे तो कागद पेटीत ठेवून द्यावा. फ्रेम असल्यास फ्रेम सकट पेटीत ठेविलास तरी चालेल. आता संप्रदायासंबंधी तुमच्या पुरत्या 2-3 मर्यादा सांगतो. 1. परंपरेने मंत्रोपदेश दिल्यावरच जिज्ञासूला सोहम ध्वनी प्रकट करावा. परंपरे वाचून इतर कोणालाही सोहम भजनाची हातोटी सांगू नये. गुरुसंप्रदायाची वाट न धरिता करीशील प्रकट, तरी गुज घेऊनी चावट होतील बहु. 2. मंत्रोपदेशकाला कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती येथ याची जाणीव असावी. आणि 3. रिद्धी सिद्धी प्रसिद्धी ह्यापासून अलिप्त असावे. ते कसे ते येथील म्हणजे माझ्या उदाहरणावरून तुमचे ध्यानी येईल. देखे विषयत हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळिती स्पर्शे इंद्रियाचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी थोठावले थाये, ऐसे बळकट पण आहे इंद्रियांचे. हे लक्षात घेऊन देखे रिद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. असे अंतरीचे महासुख भोगावे. उपरनिर्दिष्ट शिष्यत्रयीच्या द्वारा पावसचा प्रेमदीप स्वामींच्या निर्याणानंतरही स्वामींच्या प्रेमगंगेचा प्रवाह भवजलातून तारक म्हणून कार्य करीत आहे. यापुढील काळात दीपे दीप लाविला अशा प्रकारे अनेक नंदादीप प्रकट होऊन ते दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ही ज्ञानेश्वरांची आर्तता पूर्ण करण्याचं कार्य वृद्धिंगत करतील असे विश्वासपूर्वक म्हणावेसे वाटते. स्वामींनी भविष्यकाळासाठी संसार श्रांतांसाठी केलेली ही कृपेची सावली स्वामींच्याच कृपेने विस्तारित होऊन सर्वांचे विश्रांती स्थान होवो. आज एवढंच. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.